हे जे बैल आहेत म्हणजे हे आता सेलिब्रिटी झालेले आहेत 100% म्हणजे त्याला नंदी आपण बोलतो सगळे. आदरांनी. हा, हा. तर मग तर असे जे सेलिब्रिटी आहेत ते तुमच्यामुळे म्हणा किंवा अन्य कुठल्या युट्यूबर्समुळे म्हणा जे उदयास आले ते तुम्हाला ते कसे कसे लोकप्रिय होत गेले, त्यांचं तुम्ही कसं कव्हरेज केलं? पहिल्या प्रथम म्हणजे ज्यावेळेस सांगितलं म्हणजे आठवणीतील बैल घेतलं. अशा काय काय बैल आहेत की त्यांनी काळ गाजवून ठेवलेला आहे आणि त्यावेळेस मीडिया नव्हता. सॉरी, डिजिटल मीडिया नव्हता. तर आता बहुतांशी असं लोकांचं म्हणणं आहे की जुन्या काळात मीडिया असतात तर आज ती खूप चर्चेत बैल आली असते. मग वेगवेगळे बैलगाड्यातले पैलू म्हणजे पळणं आहे एक पैलू, पण त्याचा आहार, त्याचा सांभाळ, त्याच्यानंतर तो एखादा बैल गेल्यानंतर जो अंत्यसंस्कार असतात त्यावेळेस कसं इमोशन असतं, त्याच्यानंतर पडद्यामागची टीम, त्याच्यानंतर कशा पद्धतीनं बैलाचा एक दिवस असतो, भरपूर छोटे छोटे पैलू काढत गेलो. ड्रायव्हर असतील तर मग त्यातून एक चर्चा झाली. आणि आज तुम्हाला सांगाय आवडेल की जर कुठल्या खेळाला राज्य मान्यता द्यावी, राज्याचा खेळ कुठला म्हणलं तर बैलगाडा शर्यत. तो पश्चिम महाराष्ट्रात चालतोय, मराठवाड्यात चालतोय, मुंबई प्रदेशात चालतोय, सगळीकडं म्हणजे महाराष्ट्राचा राज्य खेळ. आणि महाराष्ट्राला जर कोणी एकत्र ठेवत असेल तर बैलगाड्याच्या शर्यती.